तो आपको पेनल्टी के तौर पे एक प्लेयर सर्कल के अंदर लेना होगा। पहली गेंदबाजी के लिए सज्जग हो चुके हैं अभिषेक और उनका पहली गेंद का सामना करने के लिए गौतम ऑन स्ट्राइक है। अब तक कोई जलवा नहीं दिखा पाए। उम्मीद रखते हैं कि इस मैच में गौतम के माध्यम से आक्रामक स्पोर्टिंग फलंदाजी होने की आशा है। हर 6 पे गौतम के लिए 1000 रुपए का पारितोषिक। और पहली गेंद हवा में खेली हुई है, क्या होगा? कोशिश जारी थी, हवा के रुख से गेंद को रोका गया है। तब तक की 3 रन्स भागकर ले लिए हैं। पहली गेंद पे 3 रन्स। आगाज हो चुका है आक्रामक खेली का प्रयास गौतम के माध्यम से हम देख सकते हैं। साथ ही साथ उनके साथ देने के लिए अब स्ट्राइक पे आ चुके हैं आकाश, जो कि एक बेहतरीन खिलाड़ी देखिल है। दूसरी गेंद, और इस दूसरी गेंद पे लगाया हुआ ये एक चमकदार 6 रन। आजचा मानकरी ठरलेला राजेश, म्हणजे याच्या अगोदर जे 2 मॅचेस झाले होते त्या दोन्ही मॅचेसचा मानकरी ठरलाय तो राजेश कृपया व्यासपीठावर यायचंय आणि आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे। मारलेला फटका कव्हरच्या दिशेने, 6 धावांसाठी षटकार। लेकिन जब तक बॉल क्लियर ना हो कोई हाथ ना डाले प्लीज। 6 रन चटपट चेंडू होता, पहिला पुढे येतोय खेळाडू, एक धाव का रोखू शकत नाही, षटक संपते। षटकाच्या अखेरीस धाव संख्या बिनबाद 21 धावा। डीजे त्या तपत्या उन्हामध्ये लहरीमध्ये आणणारा आमचा डीजे मॅक्स सज्ज झालेला आहे। क्रिकेट रसिक या तपत्या उन्हामध्ये देखील मॅच बघतात आहे, मॅचचा आनंद घेतात आहे। क्रिकेट प्रेमींसाठी एक खुश खबर आहे, बब्बा यांच्याकडून सीमा रेषाच्या बाहेर जो कोणी झेल टिपेल त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आहे। मित्रांनो 200 रुपये म्हणजे आयुष्यामध्ये भरपूर मोठी रक्कम आहे सामान्य माणसासाठी। दिवसातली भाजी येते,
दिवसातलं बरंच काही येतं आणि रात्रीची देखील आपली सोय होऊ शकते. तर बब्बाच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेट रसिकांना जो झेल पकडेल त्याला 200 रुपयाचा पारितोषिक. ओहो, तेज तर्रार गेंद, रवि यादव अपनी छाप छोड़ रहे हैं. गौतमला हा झेल काय बॅटीशी कनेक्ट करता आला नाही. निर्धाव गेलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. एक्सलेंट डिलिव्हरी बाय रवि यादव. आपल्या गोलंदाजीवर त्याचा ताबा आहे, चेंडूच्या गतीवर त्याचा ताबा आहे, टप्पा त्याचा अचूक आहे. असा हा रवि यादव दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौतमच्या समोर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करत होती का, परंतु मिस्ट्रोक होतो आणि लावलेला खेळाडूच्या हातामध्ये गलीमध्ये हा झेल जाऊन टिपतोय. बाद व्हायला लागेल मोठा खेळाडू गौतम डीजे. गेला तो म्हणजे अमित वर जिम्मेदारी सोपवलेली आहे. त्याला आवाज दिलाय, त्याला कॉल दिलाय की येस तुला फलंदाजीसाठी उतरायचं आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईक वर येतोय. चेंडू सामना करतील ते रवि यादव यांचा. रवीने मात्र गडी बाद केलेला आहे, यशस्वी ठरलेत. कारण पहिलं षटक हे फार महागत ठरलं होतं. 21 धावांचं षटक त्याला कुठेतरी पूर्णपणे बॅकअप करताना रवि यादव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसतात आहे. सामना करतील अमित. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा बॅटीचा कडा घेऊन गली क्षेत्रामध्ये जाताना तितका चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे. एकच धाव, गुड फिल्डिंग. $22 runs on board. 3 more deliveries to be bowled by Ravi Yadav in the second over of the first inning. टार्गेट सेट करताना डीके एंटरप्राइजेस आतापर्यंत 22 धावांची खेळी गेलेली आहे. रन्स बनवायला लागतील. दुपारचं क्षेत्र आहे, थोड्याच वेळाने इकडे पंखे ऑन होतात आणि तेज तर्रार हवा देखील चालू होते. हो, चांगला फटका खेळायचा प्रयत्न आहे, परंतु घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी नक्कीच येस. पंचांनी 2 घोषित केलेले आहे. धावसंख्या 2 पोहोचते म्हणजे 24 वर. 24 रन्स ऑन द बोर्ड. क्या बात आहे. रवि यादव आतापर्यंत तरी अचूक गोलंदाजी करतात, रोखून ठेवलं. धावसंख्या झाली 24. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठा फटका येईल का. अमितला पाठवलेला आहे, त्यांच्या जोडीला आकाश ही जिम्मेदारी कितपर्यंत पार पाडता. कारण आकाश अजूनपर्यंत 2-6 मारून या बॅटिंगचा जलवा या तप्त्या उन्हामध्ये आपला दाखवत आहे. बॅटिंग करावी लागणार. स्कोर सेट करतात आहे, कारण समोरचा संघ देखील तेवढाच तगडा आहे. मायलो 11 मोठी फलंदाजीची फळी त्यांच्याकडे आहे. येस, बॉडीवर घेतलेला हा चेंडू एक फुटवर येऊन त्याला पंच केलेला आहे. 1 धाव. धावसंख्या 25. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 25 म्हटलं तर सरासरी 12.5चा ऍव्हरेजने आतापर्यंत फलंदाजी होत आहे. शेवटचा एक चेंडू. मारलेला फटका हवेमध्ये जातोय 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 आणि 6 धावा.
अडवण्याचा प्रयत्न करा, परंतु सीमारेषेवर पाय आदळला आणि 6 धावांसाठी वेगाने जाऊन धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड, म्हणजे 15.5चा ॲव्हरेज. सरासरी 15च्या ॲव्हरेजने आतापर्यंत रन्स बनवतात आणि येणारा नवीन गोलंदाज आकाश आहे आणि त्यांचा साथ देण्यासाठी अमितला पाठवलं आणि अमितनी देखील एक उत्तुंग षटकार लावून आपल्याला का पाठवले, आपल्याला जिम्मेदारी का दिलेली आहे ते दाखवून दिलेलं आहे. कर्णधाराच्या माध्यमातून काही संदेश गेलेले आहे. यस, बॅटिंग करावी लागणार, स्कोर बोर्डवर आपल्याला एक मोठा डोंगर उभा करायला लागणार आहे, कारण महत्वाची मॅच आहे, जिंकावीच लागणार. आशिष सामना करतील आकाश. तिसरा षटकातील पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावर मात्र मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटीशी काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू, स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटीशी काही संपर्क झाला नाही. एक मिस अपॉर्च्युनिटी म्हणून मानलं जाईल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आशिष. थोडीशी रनअप मध्ये गडबड होते. बघा, हेच आहे, जेव्हा तुमचा रनअप कुठेतरी गडबडतो तो जबरदस्ती तो चेंडू टाकून का उगाचचे रन्स द्यायचे आणि महागात पडायचं, त्यापेक्षा पुन्हा आपण मार्गस्थ जाऊया, व्यवस्थित रनअपनी आपण चेंडू टाकूया. आशिषने मात्र टाकलेला चेंडू, सुंदर टाकलेला चेंडू आणि त्याचबरोबर विकेट गमावलेला आहे आकाशच्या स्वरूपामध्ये. डीजे झटपट पटापट, झटपट खेळा आणि झटपट घरी चला. परंतु या झटपट मध्ये कुठेतरी घाई गडबडीमध्ये अचूक असं आपलं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याकरिता या NPL NGPL मध्ये धडकणारे हे सर्व संघ आतापर्यंत मात्र जबरदस्त खेळी करतात आहे. चालू असलेला सामना मायलो 11 वर्सेस DSK एंटरप्राइजेस. षटकार म्हणून 31 वर धावसंख्या केली होती, त्यानंतर आशिषची ताबा सांभाळला. 2 निर्धाव चेंडू, त्याच्यामध्ये 1 विकेट. तिसरा चेंडू, मारलेला फटका घोषित क्षेत्रामध्ये, 2 धावांसाठी. चौथा चेंडू, मारलेला फटका, हा येतोय येतोय येतोय, 6 धावांसाठी सलामी षटकार. ताकद दाखवताना मारला उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, अंगावर आलेला चेंडू दिलाय घोषित क्षेत्रामध्ये फेकून, 2 धावांसाठी. 41 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आशिषने पहिल्या 3 चेंडू मध्ये तब्बल 2 धावा आणि त्यानंतर मात्र येणारे 2 चेंडू मध्ये 8 धावा. शेवटचा चेंडू, मारलेला फटका हवेत उडतोय, पुन्हा एकदा पुल शॉट घ्यायचा प्रयत्न, 2 धावा होतील का? दुसऱ्याचा कॉल आहे, अडवण्यापर्यंत फेकण्यापर्यंत आणि येस, इट्स आउट.
का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा और क्यों नहीं बोलेगा। जिनकी छत्र छाया में हम जी रहे, सुख शांति से रह रहे, उनका नाम का तो डंका बजना ही चाहिए। तो बोलो श्री राम प्रभु की, छत्रपति शिवाजी महाराज की जय। क्या बात है। नवीन गोलंदाज राकेश, धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 42, शेवटचं षटक। पुन्हा एकदा झेल उडतोय आणि राकेश ही गाडी बाद केलाय। आम्ही त्यांना परतावा लागेल डीजे। तरफ से 201 रुपए की इनामी राशि लगते हुए हेलो, हर एक विकेट पे राकेश के लिए रॉयल की तरफ से 1001 रुपए की इनामी राशि लगती हुई आणि हा पुल शॉट पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। बरोबर 50 रन ऑन द बोर्ड डीएस एंटरप्राइजेसचे। क्या बात है। आदेशी ताबडतोब बॅटिंगचा फैसला केला। येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार, तिसरा चेंडू हॅट्रिक होते का। हवेत मारायला बडगा, झेलबाद डीजे। और राकेश विकेट लेते हैं तो 1001 रुपए की इनामी राशि लगते हुए। त्याच बरोबर घनश्याम सर कॅनडावरून देखील बघतात आहे। प्रेम जयस्वाल उर्फ राहुल यांनी तो षटकार मारला तर 501 रुपयाचा पारितोषिक। ओहो, हे काय केलं। कॅनडावरून लोक बघतात आहे। ठीक आहे, हरकत नाहीये, पार्ट ऑफ द गेम। स्ट्राइक पुन्हा एकदा आपल्याकडे जवळ ठेवताना धाव संख्या 2 पोहोचते, ती म्हणजे 52 रन्स आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 1 मिनिट। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। 1 बॉल टू गो, धाव संख्या 52।
52 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा महत्वपूर्ण एक चेंडू आणि ऑन स्ट्राईक रमेश. आ हा 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 मारलेला फटका आणि काय झेल घेतलाय. वॉट अ कॅच. काय जज केलेला चेंडू. इनिंग संपते आणि डीएसके एंटरप्राइजेसनी जमा केलेले धाव आहेत ते म्हणजे 52 आणि 53 रन्सचा आव्हान दिले ते मायलो 11 याला. चला लगेच पटापट करायचं आहे. अजूनही मॅचेस आपले बाकी आहेत. यानंतर होणारा सामना इंक डिझाईन स्टुडिओज वर्सेस पुन्हा मायलो 11चाच आहे. चला इंक डिझाईन स्टुडिओ वर्सेस प्रॉपर्टी शाक. इंक डिझाईन स्टुडिओ वर्सेस प्रॉपर्टी शाक. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल राजेश अँड टीम. इंक डिझाईन स्टुडिओ वर्सेस प्रॉपर्टी शाक. जो जीता है वो यस किए हो ना. ठीक है, यस किए. जो जीता है उसको यस किए. प्रॉपर्टी शाक लिखा है ना शेड्यूल पूरा नीचे तरफ. हाँ है वो भी है. आणि मायलो अभी आता काय झालंय माहितीये का, मायलो आणि डीएसके च्या दोघांच्या मॅचेस चालू आहेत. संपल्या लगेच मायलो तर खेळणार नाही लगेच. इंक डिझाईन स्टुडिओ आणि प्रॉपर्टी शाकची गॅप भेटलाय ना. ही मॅच कंप्लीट करून टाका. अशी पण प्रॉपर्टी शाक क्वालिफाय झालीच आहे. ह्यांना पण थोड़ा दोनों को भी थोड़ा आराम मिलेगा. डीएसके और इनका दोनों का भी चल रहा है. प्रॉपर्टी शार्क राजेश जी आपके प्लेयर्स को बुला लीजिए. आपका मैच है इसके बाद में. सुरुवात झाली आणि रवी यादवच्या बॅटीतून येणारा पहिलाच 6 धावा. सलामी षटकार.
घेऊन गेलेला फटका, 2 धावा जमा केलेले. येस, स्कोरबोर्ड चालतं ठेवायला लागेल. प्रत्येक चेंडूला विचारपूर्वक फटका खेळावा लागणार. पहिल्या चेंडूवर 6 धावा आला होता, त्यानंतर चांगला टाकलेला चेंडू होता, ढकलून काढला रवी यादवने. पुन्हा आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या 8, 2 चेंडू आणि 8 धावा. गरज आहे ती 53 धावांची. पहिलं षटक घेऊन आले ते गौतम. सामना करतात रवी यादव. पॉवर प्लेचं षटक. मारलेला फटका हवेमध्ये उडलेला आहे. झेल होऊ शकतो का? झेलच्या पाठीमागे खेळाडू येतोय. हो हो, प्रयत्न मात्र चांगला होता. झेल सुटला, चांगला अटेम्प्ट होता. या तप्त्या उन्हामध्ये तेवढं रन धावून ते अंतर कव्हर करायचं आणि मग चेंडूला जज करून पकडायचं काय सोपी गोष्ट नाहीये. गुड अटेम्प्ट. 3 चेंडू आणि 9 धावा. फलंदाजासाठी आता स्ट्राईकला आलेले आहेत ते म्हणजे राकेश. सुरेख फटका, गॅप मध्ये घेऊन काढलेला फटका, खेळाडूच्या डोक्यावर मारलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 11, 4 चेंडू 11 धावा. अजूनही 2 चेंडू पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहेत. ओव्हर शॉट. फिल्डर मात्र तैनात आहे. फिल्डर कडून मिस जज होतोय आणि चेंडू ढेंगा घालून चालला तो 4 धावांसाठी. होती, खाम्याचा भरायला लागला तर 4 धावांसाठी. 53 धावा जरी असतील तरी पहिल्या षटकामध्ये रन्स बनवले जात आहेत. हो 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 हो, काय अडवलाय चेंडू. त्याबरोबरच चांगला अटेम्प्ट. षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 रन्स ऑन बोर्ड. डीजे एटीन बॉल्स अँड 38 रन्स टू विन. गोलंदाज आले ते म्हणजे अनिकेत आणि पुन्हा स्ट्राईकला आहेत ते रवी यादव. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. मोठी खेळी करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर तुफानी फलंदाजी करावी लागणार, कारण 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. तब्बल 20 धावांची अतिरिक्त गरज. हो हो हो, तेच तर रार. अनिकेत 6 चेंडू. बाउन्स थोडासा कमी राहतोय. स्किट करतोय चेंडू विकेटवर आणि सरळ जातोय तो यष्टी रक्षाच्या हातात. निर्धाव चेंडू. 17 चेंडू 38 धावांची गरज. 17 चेंडू 38 धावांची गरज. पुन्हा एकदा मारलेला फटका, गॅप मध्ये खेळलेला फटका. 2 धावाचा कॉल आहे. दुसरी धावासाठी वेगळी धावतात. दुसरी धाव देखील सहजपणे कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी दुहेरी चौकार मध्ये तुम्हाला परिक्रम करावा लागणार. चौकारचा षटकार मध्ये बदल करावा लागणार, पण ते हळूहळू करता येईल. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 चेंडू 36 धावांची गरज. 36 रन्स मोर टू विन. पुन्हा एकदा मारला सर दिशेने लॉंगॉनच्या दिशेने मारायला फिल्डर तैनात. फिल्डरने घेतला, फेकला, एकच धाव. 15 चेंडू 35 धावा. 15 चेंडू 35 धावा.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत अनिकेत यांनी तब्बल 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. रोखून ठेवलेला आहे, मोठा फटका खेळायला देत नाही आहेत. 15 चेंडू 35 धावांची गरज. मस्ट विन मॅच फॉर बोथ द टीम्स. लोअर फुलटॉस होता मात्र घेऊन गेलेला थोडासा हातातून निसटतोय आणि याचा खामियाजा खराब फिल्डिंग 2 धावांमध्ये. फिल्डिंग करावी लागणार आहे फिल्डरला, गोलंदाजीचा साथ द्यावा लागणार. चांगली गोलंदाजी करून फायदा तेव्हाच होईल जेव्हा यष्टी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होईल. आतापर्यंत मिसफिल्ड मध्ये 5 ते 6 धावा आपल्याला पाहायला भेटलेत. पुन्हा मारला फटका, एकच धावू शकते. हो 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 हो, व्हॉट अ गॅदर, व्हॉट अ थ्रो. रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश बाद होतोय. डीजे दयाल फाउंडेशन ऑर्गेनाइज NGCL 2026 आप सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत संतोष जायसवाल की तरफ से। और अभी मैच चलते हुए DSK इंटरप्राइजेस वर्सेस माइलो 11 और नए बैट्समैन के रूप में जाते हुए नॉन स्ट्राइक एंड पर अभिषेक और हमारे धाकड़ बल्लेबाज बुम बुम माटिया जो कि अभी तक थोड़े विपरीत खेल रहे हैं। मैं चाहता हूं इनको बोलने के लिए कि अपना गेम खेले, तोड़ फोड़ करे जैसे करते हैं हर मैच में। और क्या गेंदबाजी कर रहे हैं अंकित, खतरनाक गेंदबाजी करते हुए। 12 गेंदों पर 33 रन की दरकार। बहुत ही शानदार मुकाबला चलते हुए और सभी खिलाड़ियों का तहे दिल से हार्दिक स्वागत। और इसके बाद का मैच बैक टू बैक माइलो 11 वर्सेस इंक डिजाइनिंग स्टूडियो। इंक डिजाइनिंग स्टूडियो गए मैच हार के आ रहे हैं, तो ये मैच उनको जीतना बहुत ही जरूरी। और कप्तान पहली गेंद आर्यन की। आर्यन हर ओवर में हर मैच में क्या कैच लिया है, कॉटन बॉल। और नए बल्लेबाज जाते हुए जीत। जीत की पूरी सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए देखते हैं रवि उनको कैसे समझाए। आर्यन 11 बॉल 33 रन। फिर से एक और कैच। आप कॉटन बोल्ट, आप उठ के बोलिए कॉटन बोल्ट।
आर्यन हैट्रिक बॉल, निखिल मिश्रा, सोनू तिवारी, आपके प्रिय मित्र हैट्रिक बॉल पे आप कुछ लगाना चाहते हैं तो मुझे फोन करिए। 501 की इनामी राशि सोनू तिवारी की तरफ से आर्यन के लिए। देखते हैं आर्यन बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए पहले मैच से ही डीएसके को कंपटीशन में रखते हुए आर्यन क्या बेहतरीन गेंदबाज है, अपने तजुर्बे का पूरा और मिस होते हुए थोड़ा सा दूर हो गए, नहीं तो ये भी हैट्रिक हो जाती। बहुत ही बढ़िया गेंदबाजी आर्यन द्वारा, थोड़ा भी बल्लेबाज को रूम नहीं दे रहे मारने के लिए, जो कि दोनों ही धाकड़ बल्लेबाज है। धाकड़ मतलब दोनों ही अच्छे बल्लेबाज है। चला इंग डिझाईनचे कर्णधार, इंग डिझाईनचे कर्णधार नाणेफेकसाठी यायचे, इंग डिझाईनचे कर्णधार। अगर विकेट लेंगे तो भी 501 है। शानदार गेंदबाजी करते हुए इंक डिजाइनिंग स्टूडियो आपको बार बार नहीं बुलाएंगे, हम आपको सीधा पेनल्टी देंगे। कप्तान और क्या शॉट मारा है, बूम बूम माटिया, सत्यम पैराडाइज। क्या बल्लेबाजी कर रहे हैं बुम बुम माटिया अपने रूप में आते हुए, 6 मारते हुए अभी तक आर्यन को किसी ने 6 नहीं मारा। 8 बॉल 26 रन की दरकार। और क्या ये कैच हो सकता है? जी हाँ, गौतम मिश्रा, उनको पता चल गया है कि वो क्वालिफाई होने वाले हैं। ऐसा लग रहा है कि माइलो 11 मैच से दूर होते हुए, मगर एक उभरता खिलाड़ी किशन उर्फ बग्गू, क्या ये मैच की वापसी करा पाएंगे? बहुत ही शानदार बल्लेबाज है। और रन जाते हुए 2 रन ओवर टू बैरे सर। त्याचबरोबर आपल्यामध्ये आपल्या दरम्यान आपल्यामध्ये आपले प्रमुख अतिथी माननीय श्री पवनजी ठाकूर, उपाध्यक्ष भाजपा शिवाजीनगर वसंत विहार मंडळ यांचा आम्ही या NGPLच्या 2026च्या टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करतो। मोस्ट वेलकम सर। आणि त्याचबरोबर त्यांचा मान सन्मान करण्यासाठी संतोषजी जयस्वाल यांना मी विनंती करतो की पुष्पगुच्छ शॉल देऊन त्यांचा मान आधार करायचा आहे। माननीय श्री पवनजी ठाकूर, उपाध्यक्ष भाजपा शिवाजीनगर वसंत विहार मंडल, श्री पवनजी ठाकूर सर। वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी आली, उपस्थिती दाखवली, आमच्या मंचाची शोभा वाढवण्याकरता पवनजी आपका बहुत बहुत शुक्रिया। ओवर टू जेडी। ओ
और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं प्रथमेश और उसके प्रिय मित्र निखिल मिश्रा। 6 बॉल 24, कुछ भी हो सकता है इस मैच में। देखते हैं कौन बाजी मारेगा। इंक डिजाइनिंग स्टूडियो और हमारे बीच कटारिया। पुढचा नाणेफेक इंक डिझाईन स्टुडिओ वर्सेस मायलो 11. मायलो 11 ची मॅच चालू आहे. ओ और क्या कैच पकड़ा है. वाह, क्या व्हाट अ बात है. कैच. अमित कटारिया, उनको टॉस के लिए आमंत्रित किया जाता है. माइलो 11 के कप्तान और इंक डिजाइनिंग स्टूडियो. और पवन जी ठाकुर, उनका भी स्वागत करते हैं कमेंट्री बॉक्स में. बहुत बहुत धन्यवाद सर आपका कीमती टाइम निकलते हुए. और माइलो 11 के कप्तान कृपया करके कमेंट्री बॉक्स पे संपर्क करें. आपको अगला मैच का टॉस ऑर्डर. अभी सर वो आ रही नहीं है क्योंकि वो थोड़े टेंशन में है मैच के, तो आप थोड़ा रुकना पड़ेगा आपको. पांच गेंदों पर 24 रन की दरकार. बहुत ही शानदार कैच लेते हुए और वाइड गेंद. एम्पायर हमारे ठाणे कमेटी के एम्पायर बहुत ही शानदार सोनू, जो कि बहुत ही लेजेंड प्लेयर गजानन टीम के इस ग्राउंड पर बहुत ही धाकड़ धाकड़ बल्लेबाजी की है. सोनू मोनू, एक नामचिंग टीम गजानन स्पोर्ट्स मुलुंड. थैंक यू सर, आपने इतना कीमती वक्त दिया हमें. और मनोज भाईरे सर, जितना कहो उतना कम. हमारे यहाँ से सिर्फ एक कॉल जाना है इनको कि सर हमारा मैच है. हाँ, कभी है बता दो, मैं आ जाऊंगा. कहीं पे भी, बॉम्बे में हो, कहीं पे भी हो, बोलेंगे नलपाड़ा में जरूर आऊंगा. ऐसे ही प्यार करते रहिए. मनोज भाईरे जी, आपका तहे दिल से स्वागत है. और ग्लोबल टेनिस क्रिकेट, उनका भी हार्दिक स्वागत है नलपाड़ा में. और माइलो 11 के कप्तान रवि यादव, खूंखार बल्लेबाज, गेंदबाज, ऑलराउंडर परफॉर्मेंस करते हैं. कैमरामैन. और टॉस के लिए आते हुए इंक डिजाइनिंग स्टूडियो थोड़े भारी पाले में. हाँ, हेड कॉल बाय डिजाइनिंग स्टूडियो. और टॉस जीतते हुए हाथ हैंडशेक कीजिए. पाणी घेऊन जायचंय. थोडीशी काळजी घ्यायची आहे. विकेट किपरला चेंडू लागलेला आहे. कमिटी ऑर्गनायझर पाणी घेऊन जायचंय. इंजर्ड प्लेअर झालाय, त्याला थोडंसं बाहेर घ्यायचंय. घटना कधीही घटू शकते, त्याकरिता थोडंसं कृपया सावधानी पानी लेके बाळगणं गरजेचं आहे. जाइए. आ गया, आ गया, पानी आ गया. और माइलो 11 ने टॉस जीतकर पहले बॅटिंग का निर्णय लिया है. कोई भी सर्वांची जायची बच्चा- गरज नाहीये. तिथे खेळाडू आणि आहेत, एवढी गर्दी करू नका. फक्त ऑर्गनायझिंग कमिटी जाईल. लहान मुलांनी जाऊ नका प्लीज, बच्चे लोग. और मैं कहना चाह रहा था, मनोज भाईरे एक बड़ी हस्ती क्रिकेट उसमें, क्योंकि इन्होंने हमेशा नलपाड़ा क्रिकेट को बहुत सपोर्ट किया है थाना कमेटी में. और जीटीसी लाइव यूट्यूब अभी तक का सबसे बेस्ट यूट्यूब लाइव नलपाड़ा में. एनजीसीएल 2026 ऑर्गेनाइज बाय दयाल फाउंडेशन
संतोष दीनदयाल जायसवाल। मैन ऑफ द सीरीज है कूलर। जो भी ये मैन ऑफ द सीरीज जीतेगा उसको कूलर मिलेगा। और जो भी बच्चे ग्राउंड में दिख रहे, मैं आने के बाद गायब हो जाइए, नहीं तो मैं आऊंगा तो पूरा भवंडर मचा दूंगा। चलिए जल्दी। गौतम मिश्रा इंजर्ड होते हुए अभी भी मैच में बने हुए डीएसके इंटरप्राइजेस और इंक डिजाइनिंग स्टूडियो बहुत ही खुश, 3 मैच में से 2 मैच जीतकर आगे आते हुए। और ग्राउंड के बाहर मैच स्टार्ट किया जाए। एम्पायर सोनू भाई, क्या गेंदबाजी कर रहे हैं। और विकेट का पतंग। किशन बैक टू पवेलियन। नए बल्लेबाज सत्यम। बाउंड्री के बाहर आइए। इंक डिजाइन स्टूडियो बाउंड्री के बाहर, नहीं तो अगला मैच आपको पेनल्टी दिया जाएगा। बाउंड्री के बाहर। और 2 रन की समाप्ति पे मैच खत्म और मैच जीतते हुए टीएसके इंटरप्राइजेस। और जल्द से जल्द माइलो 11 फील्डिंग लगा ले। सॉरी, इंक डिजाइनिंग स्टूडियो फील्डिंग लगा ले। माइलो 11 बैटिंग के लिए भेजिए।